बोंबीलमधले पाणी काढण्याची अगदी साधी सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बोंबीलमधले पाणी काढण्याची पद्धत तसेच बोंबील फ्राय कसे करायचे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. या अगोदरचा सुद्धा एक व्हिडिओ आहे बोंबील फ्राय करण्याचा आणि पाणी काढण्याचा. तो व्हिडिओ पहा, नाहीतर हा व्हिडिओ पहा. खूपच मस्त असा हा व्हिडिओ आहे. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी बोंबील घेतले आहेत. बोंबील घेताना ताजे घ्यायचे. तर इथे मी मार्केटमधून ताजे बोंबील घेऊन आली आहे आणि मार्केटमध्ये काही कापून देत नाहीत बोंबील वगैरे. तर आता मी घरीच हे तुम्हाला कापून दाखवणार आहे. कसे कापायचे, कसे साफ करायचे ते सर्वच या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर बोंबलाचं जो डोका आहे ते पूर्ण काढून घ्यायचे. त्यानंतर पंख आहेत ते काढून घ्यायचे इथे. तर इथे मी सुरीनेच हे पंख वगैरे कापून घेतले आहेत. तुम्हाला कैचीने कापायचे असतील ना तरीसुद्धा चालेल. आणि मधून अशा पद्धतीने बोंबील कापून घ्यायचा, अशा पद्धतीने. म्हणजे बोंबील फ्राय करण्यासाठी एकदम मस्त. त्यामुळे अशा पद्धतीने सर्वच बोंबील इथे मी कापून घेणार आहे. आणि यामध्ये एकच काटा असतो बरं का. मागच्या व्हिडिओमध्ये मला काही कमेंट्स आल्या होत्या की बोंबीलमध्ये काटा असतो का, तर हो, एकच काटा असतो. तर हे बोंबील सर्व कापून घेतले. त्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतले. स्वच्छ धुतल्यानंतर आता आपल्याला एक मस्त अशी ट्रिक पाहिजे आहे. अगदी साधी आणि सोपी ट्रिक आहे. तर त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला. बाऊलवरती एक चाळण ठेवून घेतली आणि चाळणीमध्ये सर्व बोंबील घालून घ्यायचे. बोंबील घातल्यानंतर एक चम्मचभर मीठ घालून घेतले आणि अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा. लिंबाचा रस घातल्यानंतर हाताने लिंबाचा रस आणि मीठ सर्व बोंबीलला लावून घेतले. तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे, त्याबद्दल खरंच सॉरी. आणि त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे. कोणतेही झाकण ठेवायचे, वरून दाबून ठेवायचे आहे. त्यासाठी झाकण ठेवल्यानंतर जड वस्तू कोणतीही इथे ठेवू शकता तुम्ही. तर इथे मी एक खलबत्ता घेतला आणि तो इथे ठेवला आहे. त्यापेक्षा दुसरं कोणतंही भांडं वगैरे काही ठेवलात तरीसुद्धा चालेल, पण जड वस्तू ठेवायची. आणि हे किती तास ठेवायचं, जर अर्धा ते 1 तास अशी जड वस्तू बोंबीलवरती ठेवलात की यातले पूर्ण पाणी आहे ते निघून जाते बोंबीलमधले. आणि बोंबील फ्राय करताना अजिबात तुटत नाही. मस्त असे कुरकुरीत बोंबील मस्त फ्राय होतात. फ्राय करताना तुटणार नाहीत. यामुळे अशी ही ट्रिक एकदा नक्कीच तुम्ही करून पहा. तर बोंबीलवरची प्लेट होती ती काढून घेतली आणि इथे पाणी दाखवते तुम्हाला. खूप सारे पाणी बोंबीलमधले निघालेले आहे पहा. तर आता तुम्ही म्हणाल हे पांढरे पाणी कसे काय निघाले, तर आपण बोंबीलला मीठ आणि लिंबू लावले होते त्यामुळे यातले पांढरे पाणी निघालेले आहे. तर आता एका प्लेटमध्ये इथे मी सर्व बोंबील आहेत ते काढून घेतले. बोंबील काढल्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर 1 चम्मचभर हळद घालून घेतली. 1 मोठा चम्मचभर आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची. त्यानंतर 1 मोठा चम्मचभर तिखट घालून घेतले आणि अर्धा चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट घालायचे, त्याने रंग खूप मस्त येतो. त्यानंतर 1 मोठा चम्मचभर यामध्ये फ्राय फिश मसाला घालून घ्यायचा, फिश फ्राय मसाला. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतले आणि कोकम आगळ घालायचे आहे पाव वाटीभर. कोकम आगळ जरूर घाला, त्याने बोंबीलला चव आहे, टेस्ट आहे ती जबरदस्त येते. लिंबूचा वापर अजिबात इथे करायचा नाही बोंबील फ्राय करताना म्हणा किंवा दुसरी कोणतीही मच्छी फ्राय करताना. तर हे सर्व मसाले लावून घेतले आणि अर्धा तास हे बाजूला ठेवले होते. अर्धा तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवायचे. अर्धा तासानंतर इथे पाहताय तुम्ही मस्त असे आपले बोंबील मॅरिनेट झालेले आहेत. आता लगेचच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथे एका प्लेटमध्ये रवा घेतला अर्धी वाटी, तांदूळ पीठ, पाव चम्मचभर हळद, पाव चम्मचभर तिखट आणि सर्व हे मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचे. साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्येच आपल्याला एक बोंबील अशा पद्धतीने घोलवून घ्यायचं आहे.
व्यवस्थित घोळवून घ्यायचा. व्यवस्थित अशाच पद्धतीने दुसरासुद्धा एक बोंबील मी घोळवून दाखवते. तर अशा पद्धतीने तुम्ही बोंबील फ्राय केलात नसाल तर एकदा नक्कीच तुम्ही बोंबील फ्राय करून पहा. अजिबात हे फ्राय करताना तुटत नाहीत. या अगोदरचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. त्याला भरभरून तुम्ही प्रतिसाद दिलात आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये एक मोठा चमचभर तेल घालून घेतले. तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये बोंबील सोडून घ्यायचे. तर पॅनमध्ये मी 3च बोंबील सोडून घेतले. 2 ते 3 मिनटं अजिबात बोंबीलला पळीता किंवा चम्मच कोणताही लावायचा नाही. गॅसचा फ्लेम लो ठेवायचा. तर इथे छान असे हे बोंबील 2 ते 3 मिनटानंतर पलटी करून घेते. पहा अजिबात बोंबील तुटत नाही आहेत. गॅसचा फ्लेम आता मी मध्यम ठेवला आहे. लो टू मीडियम ठेवायचा म्हणजे व्यवस्थित बोंबील हे फ्राय होतात. मस्त असे कुरकुरीत बोंबील आपले तयार होतात. अजिबात तुटले नाही आहेत पहा. तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच फॉलो करून पहा. तर दोन्हीसुद्धा ट्रिक मस्त आहेत. तुम्ही दोन्हीसुद्धा ट्रिक या करून पहा. मागचा व्हिडिओसुद्धा आणि आत्ताचासुद्धा. तर इथे मी अलटून पलटून हे बोंबील मस्त असे फ्राय करून घेतले. राहिलेले सुद्धा बोंबील मस्त असे फ्राय करून घेतले आहेत. तर हे गरमागरम फिश करीसोबत म्हणा किंवा आमटीसोबत आणि भात एक नंबर हे बोंबील लागतात बरं का. ज्यांना बोंबील फ्राय करता येत नाही, पाणी काढता येत नाही बोंबीलमधले, त्यांनी ही ट्रिक नक्कीच करून पहा आणि केल्यानंतर मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. तर इथे एका प्लेटमध्ये मी बोंबील सर्व करून घेतले. त्यासोबतच कांदा, लिंबूसुद्धा आहे आणि मस्त असे हे बोंबील तयार झालेले आहेत. तेलसुद्धा कमी घेतलं आहे खेचून बोंबीलने. अजिबात आपल्या हाताला तेल लागत नाही आहे. तर इथे एक बोंबील तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते. मस्त असा दिसत आहे. खरंच खूपच मस्त आणि जबरदस्त हे बोंबील तयार होतात. लहान मुले आवडीने खातात. माझ्या मुलीला तर भयंकर हे बोंबील आवडतात. असेच खाते ही बोंबील. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल ना तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.